Next is biotechnology. We have studied in the earlier classes that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. आता स्टँडर्ड 9मध्ये आपण पाहिलं होतं की जे बायोटेक्नॉलॉजी आहे तर त्याच्यामुळं काय होतं की जे आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस आपण घडवून आणू शकतो आणि ह्युमन वेलफेअरसाठी जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर यांच्यामध्ये आपण हायब्रिडायझेशन टेक्निक्स जसं जास्त मिल्क देणाऱ्या काऊज ओके जास्त फ्रूट्स देणारे प्लांट्स यांचं प्रोडक्शन आपण हायब्रिडायझेशन टेक्निकने करत असतो आणि हे करत असताना आपण काही जेनेटिक चेंजेस हे लॅबोरेटरीमध्ये करतो सिंथेटिक पद्धतीनं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस. Various branches of science like cytology, biochemistry, molecular biology and genetic engineering are included in biotechnology. आता सायन्सच्या बऱ्याच ब्रँचेस आहेत की ज्याचा समावेश आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे सेल बायोलॉजी अर्थातच सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग. There is considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to biotechnology. आणि असं एक प्रमुख बदल जर पाहिला आपण तर जी शेती आहे की नाही त्यामध्ये हरित क्रांती, हायब्रिडायझेशन टेक्निक्स, तर ॲग्रिकल्चरल फील्ड आणि दुसरा आहे फार्मसी म्हणजे औषधी जे आपण घेत असतो. तर याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीमुळे बरंच प्रमाणात काय झालेली आहे प्रोग्रेस झालेली आहे. New experiments are being performed for improving the agriculture yield. आणि ॲग्रिकल्चर यील्ड म्हणजे शेतीचं जे उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी ना ते इम्प्रूव्ह करण्यासाठी नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स हे बायोटेक अंतर्गत झालेले आहेत. In pharmacy, experiments for production of antibodies, vitamins and hormones like insulin have been successful. आणि फार्मसीमध्ये जर पाहिलं आपण तर बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं आपण बऱ्याच गोष्टींचं सक्सेसफुल प्रोडक्शन असं केलेलं आहे. त्यामध्ये प्रतिजैविके अर्थातच अँटीबॉडीज असतील, त्यानंतर व्हिटॅमिन्स असतील आणि इन्सुलिनसारखे काही हार्मोन्स आहेत जे की डायबिटीजसारख्या आजारामध्ये महत्त्वाचं असतं. कारण जे बीटा सेल्स आहेत त्या सप्रेस होऊन इन्सुलिनचं सिक्रेशन करत नाही. तर या केसेसमध्ये इन्सुलिन हे हार्मोन आपण आर्टिफिशियलीसुद्धा पेशंटला देऊ शकतो. हे कशामुळे शक्य आहे बायोटेकमुळे. High class varieties of crops have been developed through the technique of tissue culture. आणि टिश्यू कल्चर जी टेक्निक आहे प्लांट संदर्भात किंवा क्रॉप संदर्भात तर याच्यामध्ये हाय क्लास व्हरायटी जी आहे पिकांच्या तर यासुद्धा आपण डेव्हलप केलेल्या आहे बायोटेकच्या साहाय्यानं. त्यानंतर आहे बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरियाज. Use of various abilities of microbes like yogurt production from milk and alcohol from molasses. आता मायक्रोब्स जे आहेत तर मायक्रोब्समध्ये जी ॲबिलिटी असते ओके तर त्याचा वापर करून आपण जे मिल्क आहे त्या मिल्कपासून कशाचं प्रोडक्शन केलं योगर्टचं प्रोडक्शन हे सुद्धा बायोटेक जसं आपल्याला माहिती आहे लॅक्टोबॅसिल आहे त्याच्यामध्ये असतात. आणि त्यानंतर जे शुगर मोलासेस आहे तर याच्यापासून कशाचं फॉर्मेशन अल्कोहोलचं फॉर्मेशन. Use of productivity of the cells, for example production of antibiotics and vaccines etc. with the help of specific cells. आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर पाहिलं आपण तर आपण काही विशिष्ट प्रकारच्या सेलची जी प्रोडक्टिव्हिटी असते तर त्याचा वापर करत असतो. कारण काही स्पेशल टाईपच्या सेल्स असतात की ज्यांच्या मदतीनं आपण अँटीबायोटिक्स आणि रोगाच्या विरुद्ध लढणारी व्हॅक्सिन्स तर यांचं प्रोडक्शन आपण करू शकतो. Use of biomolecule like DNA and proteins in human welfare. आणि DNA आणि प्रोटीन्स यासारखे काही बायोमॉलिक्युल्स आहेत की जे ह्युमनसाठी महत्त्वाचे आहेत तर ते सुद्धा बायोटेक्नॉलॉजीच्याच एरियाच्या अंतर्गत येतं. Development of plants, animals and products of desired quality by genes manipulation. आणि जीन मॅनिप्युलेशन करून आपण काय करू शकतो प्लांट्स, ॲनिमल्स आणि आपल्याला जे डिझायर क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत तर यांची डेव्हलपमेंट हे जे आहे हे सुद्धा जीन मॅनिप्युलेशनच्या साहाय्यानं जे होतं हे बायोटेकमध्येच येतं. Production of human growth hormone with the help of genetically modified bacteria. आता HGH ह्युमन ग्रोथ हार्मोन ओके तर यांचं जे प्रोडक्शन आहे तर हे
अशा बॅक्टेरियाच्या साहाय्यानं केलं जातं की जे बॅक्टेरिया GM क्वालिटीचे आहे. GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड. Use of genetic and non-genetic technique. त्यानंतर जेनेटिक आणि नॉन जेनेटिक टेक्निक जे आहे तर याचा वापर हे सुद्धा बायोटेक अंतर्गतच आहे. Non-genetic biotechnology involves use of either cells or tissue. आता जेनेटिक म्हणलं तर जीन्सचा वापर होणार. ओके. आता नॉन जेनेटिक जी बायोटेक्नॉलॉजी आहे तर यामध्ये एकतर पेशी किंवा ऊती, सेल किंवा टिश्यू यांचा वापर करून नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचं आपण एक्झाम्पल दिलं आहे, जसं की टिश्यू कल्चर असेल, त्यानंतर ज्या संकरित बियाणे म्हणतो आपण आहे की नाही, हायब्रिड सीड्स, त्यांचं प्रोडक्शन, हे सर्व बायोटेकच्या अंतर्गत येतं. आता बायोटेकचे काही फायदे आपण बघू, बेनिफिट्स. It has become possible to increase the per hectare yield irrespective of the limitations of cropland area. आता आपल्याला माहीत आहे की पॉप्युलेशन डे बाय डे काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि वाढत्या लोकसंख्येचं जे अन्नधान्याची समस्या आहे ही जर कोणी सॉल्व केली असेल तर ती कोणी सॉल्व केली बायोटेक्नॉलॉजीने. कारण आज जर पाहिलं आपण तर पर हेक्टर कशा म्हणतो आपण, 2.5 एकर जे एरिया असतो तर त्याचं ॲप्रॉक्सिमेटली हेक्टर तयार होतं. तर पर हेक्टर जे आहे हे जे शेतीचं उत्पन्न होत होतं अगोदर त्यापेक्षा आज कितीतरी टाईम्स जास्त उत्पन्न व्हायला. बरोबर आहे का? कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांती झाल्या आहे, जसं की गहू संदर्भात हरित क्रांती असेल, ग्रीन रिव्होल्युशन गहू आणि तांदूळ संदर्भात. तर क्रॉपलँड एरिया लिमिटेशन असतानासुद्धा, है ना, लिमिटेड एरिया ना, डे बाय डे तर तो कमीच व्हायला, पण तरीसुद्धा वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतकं उत्पन्न शक्य आहे. कारण हा बायोटेक्नॉलॉजीचा पहिला फायदा. Expenses on diseases control have minimized since development of resistance varieties. आता वेगवेगळ्या आजारावर अगोदर उपचारासाठी बराच खर्च व्हायचा, पण आज जर पाहिलं आपण तर डिफरंट प्रकारच्या रेजिस्टन्स व्हरायटीज आपण मेडिकल सायन्समध्ये डेव्हलप केलेला आहे. आणि त्याच्यामुळं जे आजार नियंत्रित करायचा आहे याच्यावर जो खर्च असतो हा खर्च काय झालेला आहे, मिनिमाइज झाला बायोटेक्नॉलॉजीमुळे. Due to development of fast fruit setting varieties, yield per annum has been increased. आता आज बायोटेक्नॉलॉजी जर पाहिलं आपण तर फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे फळांचं उत्पादन, त्याच्यामध्ये त्यांचं साईज डेव्हलपमेंट, हे सगळं बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालं. आणि म्हणून जे वार्षिक उत्पन्न होतं आहे की नाही, किंवा वार्षिक जे काही पीक यायचं तर त्याचं उत्पन्न काय झालं या ठिकाणी, त्यांचं प्रमाण इन्क्रीज झालेलं आहे. Development of stress resistant varieties which can withstand variable temperature, water stress, changing fertility of soil etc. has become possible. आता एक लक्षात घ्या की आज बायोटेक्नॉलॉजीमुळं आपण अशा प्रकारच्या बियांची निर्मिती करू शकतो की ज्या स्ट्रेस रेजिस्टन्स. स्ट्रेस म्हणजे ते काय की त्यांना एखादी गोष्ट कमी जास्त झाली तरी ते सहन करून तग धरू शकतात. अशा पिकांच्या व्हरायटी आपण बायोटेक्नॉलॉजी शक्य केल्या. म्हणजे जसं की आपल्या एरियाचं तापमान आहे नॉर्मल किती असतं, समजा 30 होतं, तर अचानकच 40-42पर्यंत गेलं तरी त्या वनस्पती तग धरू शकतील, त्याचं उत्पन्न येईल. वॉटर स्ट्रेस, पाणी जरी कमी पडलं तरी ते पीक वाया जाणार नाही. त्यानंतर चेंजिंग द फर्टिलिटी ऑफ सॉईल, जमिनीची जी सुपीकता असते, ह्युमस बोललो मी तुम्हाला काल, ठीक आहे नाही, तर जमिनीची सुपीकता जी आहे ना तर ती फर्टिलिटी जरी कमी जास्त झाली तरी ते पीक त्याच्यामध्ये चांगलं येऊ शकतं. हे सगळं कशामुळे शक्य झालं, अशा प्रकारच्या व्हरायटीज तयार करणं हे बायोटेक्नॉलॉजीमुळे. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. Government of India has established the National Biotechnology Board in 1982. आता भारत सरकारने काय केलं की 1982मध्ये एक बोर्ड स्थापन केला बायोटेक संदर्भात, त्याचं नाव आहे नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड. This board was transformed into the Department of Biotechnology under the Ministry of Science and Technology in 1986. आणि 1986ला हे जे नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड आहे तर याचं ट्रान्सफॉर्मेशन हे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालं. आता हे बायोटेक्नॉलॉजी कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतं, ते मंत्रालय कोणतं आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार याच्या अखत्यारीत असणारं हे डिपार्टमेंट कोणतं, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट. Various institutes in India are working under the control of this Department of Biotechnology. आणि हे जे बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान विभाग आहे ना, तर
तर याच्या अंतर्गत भारतातले बरेचसे इन्स्टिट्यूट हे काम करत असतात, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे डिपार्टमेंट करत असतो. It includes National Institute of Immunology, National Facility for Animal Tissue and Cell Culture, National Center for Cell Science, National Brain Research Center, Central Institute of Medicinal and Aromatic Plants. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की असे काही इन्स्टिट्यूट जे की बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत काम करतात त्यांची काही नाव आहेत का आपल्याकडे? तर आहेत दिल्ली. त्यामध्ये पहिला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, म्हणजे कशावर काम करेल? रोगप्रतिकारशक्ती जी वाढते, हे की नाही. त्यानंतर नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड टिश्यू कल्चर, तर हे ॲनिमलचं जे संदर्भात ग्रोथ वगैरे ह्याच्यावर काम करणारी एक इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, म्हणजे जे पेशी विज्ञान आहे त्याच्यावर काम करणारं इन्स्टिट्यूट आहे. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, म्हणजे मेंदूवर संशोधन चालतं. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स, तर ज्या औषधी वगैरे वनस्पती आहेत तर त्यांचा अभ्यास करणारे इन्स्टिट्यूट. हे सगळं कशाच्या अंतर्गत आहे? डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि स्वतः बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट कशाच्या अंतर्गत आहे? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. There are facilities of higher education and research in this institute from where thousands of students have pursue PhD degree and are contributing to the progress of country in the field of biotechnology. आणि जे हायर एज्युकेशन अँड रिसर्च स्टुडंट असतात है ना, तर यांच्यासाठी फॅसिलिटीज या इन्स्टिट्यूटनं काय केली? अवेलेबल करून दिली. हजारो विद्यार्थी इथून PhD डिग्री पण धारण करतात आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये आपल्या देशाचा विकासमध्ये सहभाग पण नोंदवतात. ओके. त्यानंतर आहे कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्यामध्ये पहिला आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. Biotechnology is used in agricultural field to improve yield and variety. आता बायोटेक्नॉलॉजीचा वापर आपण कशासाठी करतो? तर शेतीमध्ये जर पाहिलं आपण तर इम्प्रूव्ह यील्ड अँड व्हरायटी, म्हणजे आपल्याला अशा प्रकारची पिकं आहेत की त्या पिकांचं फक्त उत्पन्न वाढवायचं का? नाही, तर त्यांची व्हरायटीसुद्धा इम्प्रूव्ह करायची आहे. त्यामध्ये पहिलं आहे हायब्रिड सीड्स. Genes of two different crops are recombined to form hybrid of various crops. This is especially used for fruits. आता 2 डिफरंट क्रॉपचे काय करायचे? जीन्स घ्यायचे आणि त्यांना रिकंबाईन करून काय करायचा? व्हेरियस क्रॉपचे हायब्रिड्स तयार करायचे, जे आपण मेंडलचे एक्सपेरिमेंट पाहिले होते, आहे की नाही. तर हे स्पेशली काय संदर्भात केलं जातं? फ्रूट संदर्भात केलं जातं. येते लक्षात? समजा आपण उदाहरणार्थ ॲपलचं घेतलं समजा, तर ॲपलची एक व्हरायटी आहे की ज्याचं साईज मोठा आहे, त्याला जास्त ॲपल्स येतात. आणि दुसरी एक व्हरायटी अशी आहे की त्याला ग्रोथ नाही आहे, जास्त संख्या नाही आहे, पण त्याला टेस्ट चांगला आहे, समजा त्याच्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट चांगलं आहे ना, असं जर असेल तर त्या 2 व्हरायटीचे जीन्स घ्यायचे, त्यांना कंबाईन करायचं. मग त्याच्यामुळे जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट असेल त्याचं वैशिष्ट्य काय असेल की तो गोड बी असेल आणि त्याचं प्रोडक्शन कसं असेल? जास्त बी असेल. त्यानंतर आहे GM क्रॉप्स. Crops developed with desired character by integrating foreign gene with their genome are called as genetically modified crops. आता एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन याला आपण म्हणतो जिनोम. आणि या जिनोममधून जिनोम जे असतं प्लांटचं एखाद्या, तर त्याच्यामध्ये बाहेरून एखादा है ना, फॉरेन म्हणजे काय? त्याचा स्वतःचा नसणारा असा जीन जर आपण इंट्रोड्यूस करून जर डिझायर कॅरेक्टरचं आपल्याला पाहिजे तसं पीक जर आपण है ना ते आपण जर करत असू तर याला म्हणायचं GM प्लांट्स. High yielding varieties with resistance to disease, alkalinity, weeds, other stress like cold and drought. आता जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं वैशिष्ट्य काय आहे? एक ते उत्पन्न जास्त देतात, त्यानंतर डिसीज रेजिस्टन्स आहे ना, त्यांच्यावर फवारणी वगैरे करायचं काम नाही. अल्कॅलिनिटी म्हणजे काय म्हणू आपण त्याला की त्याच्यामध्ये आम्लारीपणा आहे समजा, आहे की नाही. त्यानंतर वीड्स, ऑदर स्ट्रेस लाईक कोल्ड, ड्राफ्ट म्हणजे थंडी असेल है ना, ड्राफ्ट म्हणजे काय? दुष्काळ असेल, आणि वीड्स वगैरे कीड वगैरे लागत असतील, या सर्व गोष्टींना ते स्ट्रेस करू शकतात. अशा पद्धतीचे GM क्रॉप्स आहेत. त्यानंतर आहे GM क्रॉप्समध्ये पहिल्यांदा पाहू आपण BT कॉटन. BTचा अर्थ आहे पहा बॅसिलस थेरेंजेनेसिस, ते बॅक्टेरिया आहे. A gene had been isolated from the bacterium Bacillus
थेरेनजेनेसिस and integrated with the genome of cotton. हां, आता कॉटन कापूस आहे, त्याचं जे स्वतःचं जेनेटिक कॉन्स्टिट्युटिव्ह जिनोम, त्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, एका पिकामध्ये आपण एका बॅक्टेरियाचा काय टाकला, या ठिकाणी स्ट्रेन टाकला, म्हणजे बॅसिलस थेरेनजेनेसिस हा बॅक्टेरियम आपण काय केला, त्याच्या या बॅक्टेरियामधून एक जीन, त्याला आपण फॉरेन जीन म्हणू, हे की नाही, तो त्याला आपण आयसोलेट केलं, सेपरेट केलं आणि त्याचं इंटिग्रेशन किंवा इंट्रोडक्शन हे कशामध्ये केलं, कॉटनच्या जिनोममध्ये केलं. मग याच्यामुळे काय होईल, Due to this, the toxins which is fertile for bollworm was produced in leaves and balls of cotton. आता काय होतं माहिती आहे का, की जर आपण बॅसिलस थेरेनजेनेसिस हा या बॅक्टेरियामधला जीन जर आपण इंटिग्रेट केला कॉटनच्या जिनोममध्ये, त्याच्यामुळं काय होतं की एक टॉक्झिन त्या कॉटनमध्ये तयार होतं आणि हे टॉक्झिन जी बोंडअळी असते बॉलवर्म, त्याच्यासाठी कशी आहे, फर्टल, म्हणजे त्याला ती ठार करू शकते. ओके, तर ॲक्च्युअली ही कॉटनच्या कशामध्ये तयार होते, पानामध्ये तयार होते. ओके, आणि दुसरं आहे त्याचे जे बोल्स आहेत, हे की नाही, तर यांच्यामध्ये हे टॉक्झिन तयार होतं. आणि आता जर त्याच्यावर बॉलवर्म फीड तो त्याला खात असेल, तर अशा वेळेस काय होईल, ते टॉक्झिन त्याच्या बॉडीमध्ये जाईल आणि त्याची डेथ होईल. अशा पद्धतीनं If bollworm feeds on leaves, the toxins destroy its alimentary canal and the bollworm dies. आता बॉलवर्मनं जर पानं खाल्ली बोंडअळीनं, तर टॉक्झिन काय व्हायला, त्याच्या जे अन्ननलिका एलिमेंटरी कॅनल याला काय करायला, डिस्ट्रॉय, आणि दॅट्स फॉर बॉलवर्मची काय व्हायली, डेथ व्हायली. सो आपण त्याच्यात बॅसिलस थेरेनजेनेसिस या बॅक्टेरियाचा जीन इंट्रोड्यूस केला कॉटनच्या जिनोममध्ये, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द बीटी कॉटन. त्यानंतर आहे बीटी ब्रिंजल. BT brinjal variety is developed by using the gene isolated from Bacillus thuringiensis. आता बीटी ब्रिंजल व्हरायटी जी आहे, तर हे करताना सुद्धा आपण बॅसिलस थेरेनजेनेसिस याचा जीन त्याच्यामध्ये आयसोलेट करतो ब्रिंजलमध्ये, ब्रिंजलच्या कशामध्ये, जिनोममध्ये. This improved variety of brinjal kills the pest in same way as the BT cotton does. याच्यात पण जे काही अळी वगैरे असेल, तर ती ब्रिंजलवर जर फीड करत असेल, तर डेफिनेटली ते टॉक्झिन त्या पेस्टला काय करेल, किल करेल, आणि दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द बीटी ब्रिंजल. त्यानंतर आहे गोल्डन राईस. A gene synthesizing the vitamin A beta carotene has been introduced in this variety of rice. आता गोल्डन राईस आहे ना, त्याचं एक वैशिष्ट्य आहे की व्हिटॅमिन ए सिंथसाइज करणारा जीन्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, आणि स्पेशली कोणता, बीटा कॅरोटीन. तर अशी ही राईसची एक व्हरायटी आहे. As compared to the normal variety, this variety, which has been developed in 2005, contains 23 times more amount of beta carotene. आणि नॉर्मल व्हरायटीपेक्षा 2005ला डेव्हलप केलेल्या या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे की नॉर्मल अमाऊंट जी असते बीटा कॅरोटीनची, है ना, तांदळामध्ये, त्याच्यापेक्षा 23 टाइम्स. आता तुम्हाला माहिती आहे, तांदूळ जर पाहिला आपण तर काय होतं, आपण म्हणतो की त्याच्यामुळे फॅट्सवर वेट वाढतं, कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युअल कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आहे, कार्बोदकामध्ये येतं, बरोबर आहे का. परंतु ॲक्च्युअल गोल्डन राईस जर खाल्ला आपण, तर ते राईस कसं असेल, व्हिटॅमिनयुक्त असेल ना, कारण नॉर्मल व्हरायटीपेक्षा 23 टाइम्स त्याच्यामध्ये व्हिटॅमिन एची मात्रा जास्त आहे, बीटा कॅरोटीनची. त्यानंतर आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. Weeds always affect the growth of main crop. आता जे मुख्य पीक असतं त्याची वाढवर परिणाम करणारा घटक काय असतो, वीड्स. If herbicides are used to destroy these weeds, it affects the main crop too. आणि जे आपण हर्बिसाइड्सचा म्हणजे कीडनाशकाचा वापर जर केला है ना, वीड्स डिस्ट्रॉय करण्यासाठी, तर मुख्य पिकावर सुद्धा त्याचा काय होतो, परिणाम होतो. Due to this, herbicide tolerant plant varieties of crops are being developed. आता हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स म्हणजे काय माहिती का, की त्याच्यावर तण वाढणार नाही. ओके, आणि तणनाशके मारण्याची गरज नाही. त्याच्यामुळं काय केलं की हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स अशा प्रकारच्या क्रॉपच्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहे की त्याच्या आजूबाजूला ते तण वगैरे जे असतं ते टिकू शकत नाही, कारण ऑलरेडी तणनाशकं मारण्याची गरज नाही, कारण तणनाशक मारलं की काय व्हायला, त्या पिकाच्या वाढीवर सुद्धा काय व्हायला, परिणाम व्हायला. मग तो परिणाम होऊ नये म्हणून व्हरायटी तशी तयार करायची की त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला वीड्सचं डेव्हलपमेंट होणारच नाही.
Due to this, it has become possible to selectively destroy the wave. आणि याच्यामुळं हे शक्य आहे की आपण काय केलं की बायोटेक्नॉलॉजीने व्हरायटीज अशा तयार केल्या की ते स्वतःच वीड्सला काय करतील, डिस्ट्रॉय करतील. फायनली पाहू आपण बायो फर्टिलायझर्स. Biofertilizers. Due to use of biofertilizers instead of chemical fertilizers, nitrogen fixation and phosphate solubilization abilities of the plants are improved. आता रासायनिक खते, केमिकल फर्टिलायझरचे आपण दुष्परिणाम पाहिले. त्याच्यामध्ये सॉईल पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं. त्याच्यानंतर जे पीक आपण जर फूड म्हणून खाल्लं होतं त्याच्यामध्ये काही कंटेंट आपल्या बॉडीमध्ये जातात. ओके. त्याच्याऐवजी आपण काय करायचं, बायो फर्टिलायझरचा यूज करायचा. आता बायो फर्टिलायझरचा यूज केल्यामुळे काय होतं की नायट्रोजन फिक्सेशन आपल्याला माहिती आहे, ॲझिटोबॅक्टर, त्याच्यानंतर रायझोबियम असे काही बॅक्टेरिया असतात जे वनस्पती डायरेक्ट नायट्रोजनचा यूज करू शकत नाही. हवेत जरी 78% असेल तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे असतात तर ते बायो फर्टिलायझरमध्ये त्यांचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर जे फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटीज असतात प्लांटच्या, कारण फॉस्फेट जितका सोल्युबल असेल प्लांटसाठी तितकं त्याला न्यूट्रिएंट्स जास्त मिळेल, त्याची ग्रोथ तितकी जास्त होईल. त्याच्यामुळं आपण जैविक खतांचा वापर केला पाहिजे. Mainly the bacteria like Rhizobium, Azotobacter, Nostoc, Anabaena, and plants like Azolla are used as biofertilizers. आता बायो फर्टिलायझर हे काय कोण असू शकतात, तर बायो फर्टिलायझर्स हे बॅक्टेरिया असू शकतात, हे प्लांट पण असू शकतात. ओके. कोणकोणते बॅक्टेरिया आहेत, दोन तर माहीत तुम्हाला, ॲझिटोबॅक्टर आणि रायझोबियम. त्या व्यतिरिक्त आहेत ॲनाबेना आणि नॉस्टॉक. आणि जी प्लांट तुम्हाला राईट हँड साईडला फिगर दाखवलेली आहे ॲझोला, तर ही जरी प्लांट असेल मात्र एक प्रकारची त्याच्या शेजारील वनस्पतीसाठी ती खत म्हणून कार्य करते, जैविक खत. इट इज अ बायो फर्टिलायझर. In the last year, we have studied the tissue culture. लास्ट इयर मी तुम्हाला शिकवले टिश्यू कल्चर. Genetic improvement of the plant has become possible due to tissue culture and besides those characters inherited to the next generation. आता प्लांटचे जे जेनेटिक इम्प्रूव्हमेंट करतो आपण, ओके, हे कशामुळे शक्य आहे, टिश्यू कल्चर टेक्निकमुळे. आणि केवळ हेच नाही तर नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा जे इनहेरिटेड कॅरेक्टर म्हणजे त्यांनी मॉडिफाय केलेले, लक्षात आलं, म्हणजे त्या पिकाच्या पूर्वी ते कॅरेक्टर होते का, नाही. आज आपण त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर टिश्यू कल्चरने इंट्रोड्यूस केले, पण हे इंट्रोड्यूस केलेले कॅरेक्टर हे दुसऱ्या पिढीकडे सुद्धा काय होतात, इनहेरिट होतात. हे सुद्धा बायोटेकचा एक फायदा आहे. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट ॲनिमल हजबंड्री.